चाललाय डेंग्यू मलेरिया आजार। तर आता डेंग्यू मलेरिया हा आजार ईडीस इजिप्ती डासांमार्फत होतो। जो ईडीस डास आहे का तो दिवसाचा होतो आणि तो स्वच्छ पाण्यात वाढला जातो। आपल्याला आपली काळजी घ्यायची। डेंग्यू मलेरिया याची तापाची लक्षणे कशी ओळखायची? अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजणे, त्वचा लालसर होणे, अशी तुमच्या लक्षणे आढळली, आपली त्वचा लालसर वगैरे झाली तर आपण काय करायचं? श्रीरामपूर रुग्णालयामध्ये लवकरात लवकर जायचं। तिथं जाऊन रक्ताच्या तपासण्या करायच्या। तिथं तर फ्रीज होतं सगळं, रक्ताच्या तपासण्या करायच्या। त्याच्यात आढळलं तर त्वरित औषधोपचार चालू करायचे। आपण डेंग्यू मलेरिया पासून आपण कसा बचाव करू शकतो? आपण त्याच्यापासून काय उपाय करू शकतो? तर आपण आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे। परत खिडक्यांना जाळ्या बसून घ्या। जाळ्या नसतील तर साडीच्या पण जाळ्या बसू शकतोय ना आपण। छोटे छोटे पोरांना मोठे फुल कपडे घाला। शिवाय तुम्ही गटारी नाल्या वाहत्या करून घ्या। ट्यूब टायरे जिथं असतील त्याच्यामध्ये पाणी नाही साठणार त्याची काळजी घ्या, त्याची विल्हेवाट लावा। परत जे घरातले जे पाणी साठे जे आहेत, टाक्या, हौद, रांजणे आठवड्यातून किमान एक वेळा स्वच्छ धुवून घ्या। मग त्या कोरड्या करा, मगच त्याचे पाणी भरून हवा बंद झाकण लावा, जेणेकरून डास त्याच्यामध्ये अंडी न घालता कामा। आणि जे आपण फुलझाडे लावतो ना, कुंड्या वगैरे लावतो आपण, त्याच्यामध्ये लाल मातीचा वापर करायचा, म्हणजे त्याच्यात पण पाणी साठतं, तिथून पण डास तयार होतात ना, तर मग त्याच्यात बी आपल्याला लाल मातीचा वापर करायचा। अशा डास कधी तानामध्ये डासाच्या आळ्या खाणारे गप्पी माशी सोडावे। नगर परिषद व आरोग्य कर्मचारी घरी आल्यानंतर सर्व पाणी साठे दाखवून सहकार्य करावे। या प्रकारे काळजी घेतल्यास डेंग्यू व मलेरिया या आजारावर निश्चित नियंत्रण करणे शक्य होईल। धन्यवाद।